गजूदादा दांगटे यांनी आपल्या समोर व्यक्त केलेले आहे। कारण एखादा यशस्वी होण्यासाठी उत्तम असा मित्र परिवार सुद्धा असणं गरजेचं असतं। आपल्यासारखे उत्तम मित्र आणि सहकारी सुनील दादांच्या पाठीशी आहे म्हणून ते सगळं करू शकले। मला असं कळलं की जेव्हा त्यांचा इतिहास ऐकत होतो तेव्हा पुण्याला आपल्या लोह्यातील किंवा पेलूरकर वासीय आपल्या परिसरातील कोणी व्यक्ती गेला तर तो कधीही कुठल्याही व्यवस्थेपासून लांब राहिला नाही। कितीही व्यस्त असले तरी सुनील पाटील शिंदे सर आपला वेळ देतात, त्यांना ज्या काही व्यवस्था लागतात त्या उपलब्ध करून देतात। या गोष्टीसाठी सगळ्यांच्या टाळ्या त्यांना मिळाल्याच पाहिजे। आपल्या समजणाऱ्या सदस्यांना ते वेळ देतात, ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे अजूनही ते स्वतः जमिनीवर आहेत असं म्हणायला हरकत नाही। कारण बरेच जण मोठे झाल्यानंतर आपल्या भूमीला विसरतात, परंतु त्यातले सुनील दादा नाही। मी पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शेवटी गजानन पाटील चव्हाण हे आपलं मत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। अत्यंत जिव्हाळ्याचे कुटुंबातील आमचे संबंध असणारे आमचे जवळचे मित्र सुनील पाटील शिंदे साहेब पेलूरकर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळ्यानिमित्त आज लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील बांधवांनी भाऊला मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच प्रमाणामध्ये भाऊचं कार्यक्षेत्र मर्यादित लोहा आणि पुणा एवढंच नसून संबंध या नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या नायगाव तालुक्यात नायगाव मतदारसंघाच्या वतीने सर्वप्रथम गजानन पाटील चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने भाऊला मी लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो। भाऊच्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्णपणे हो अशाही मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आज लोहा या ठिकाणी भाऊसोबत या निमित्तानं या अंध विद्यालयामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि हे पाहता मला खूप माझं मन भारावून गेलं की भाऊला शुभेच्छा अंध विद्यालयाच्या वतीनं सर्व या विद्यालयातले सर्व जे काही शिक्षक व सर्व पदाधिकारी जे काही आहेत त्यांच्या वतीने हा आणि गजानन भाऊ आणि आमचे इंस्टाग्रामचे आपले स्टार यांच्या वतीने जे काही या ठिकाणी भाऊचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ठेवलेला आहे आणि या विद्यालयातील सर्व पदाधिकारी सर्वांनी हा अत्यंत चांगला भाऊचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि भाऊ माझे मित्र आहे आणि भाऊसोबत असणारा सर्व मित्र परिवार आमच्या सर्वांच्या वतीने पूर्णपणे ताकदीने आम्ही आपल्या या अंध विद्यालयाच्या सर्व बाबीने उद्याला भविष्यात जर तुम्हाला कुठलीही आर्थिक सामाजिक कुठल्याही बाबीची जर कमतरता भासत असेल तर सर्वप्रथम गजानन चव्हाणला फोन करावं। भाऊच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला देतो आणि सुनील पाटील शिंदे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपण अत्यंत आम्हाला मान सन्मान दिला, भाऊचा सत्कार सन्मान केला आणि वाढदिवस साजरा केला। एवढं मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मागवत थांबतो। गजानन पाटील चव्हाण सर यांनी आपलं मत व्यक्त करून भाऊंच्या वर असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि असंच प्रेम करणारे व्यक्ती मला वाटतं त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की ते नायगावचे आहेत। नायगावची भूमी ही अशी आहे की तिथली प्रत्येक व्यक्ती ही मदतीला पुढे असते। कारण आमचे एक मित्र आहेत प्राध्यापक हरिभाऊ म्हणून, ते सुद्धा आमच्या अंध क्षेत्रातील लोकांचा कधी कधी कार्यक्रम ठेवून आम्हाला नेहमी आशीर्वाद देत असतात। अशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व आदरणीय गजानन पाटील चव्हाण सरांचं आहे। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला जे काही लागेल ते देतील, आपण नक्कीच त्यांच्याकडे मागणी करूया आणि आपली गरज त्यांच्याकडे पोहोचवू। आज या कार्यक्रमाला सर्व मित्रमंडळ तसेच इंस्टाग्रामचे स्टार आदरणीय सलीमजी इथे उपस्थित आहेत। आपला मराठवाडा या यूट्यूब चॅनलचे आदरणीय गजाननजी दांगटे, आदरणीय गजानन पाटील चव्हाण आणि सर्व मित्रमंडळ इथे उपस्थित झाला त्याबद्दल शाळेच्या वतीने
मी स्वतः सुधीर कुमार प्रेमदास शेंडे, विशेष शिक्षक डॉक्टर हेलन किलानंद निवासी विद्यालय लोहा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सुनील पाटील शिंदे पेनूरकर यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. कार्यक्रमानंतर सगळे विद्यार्थी सुनील पाटील शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सुरुची भोजनाचा आस्वाद घेतील. धन्यवाद. नमस्कार.